ब्रेक नंतर एका आगळ्या वेगळ्या चोराची बातमी आहे। खरं तर आपण जनरली असं पाहतो की चोर चोरी करतात आणि घरातनं धूम ठोकतात, मग त्या चोरांना शोधण्यासाठी पोलीस मोहीम हाती घेतात। परंतु वसईमध्ये असे अट्टल चोरटे होते की ज्यांनी चोरी ज्या घरात केली त्याच घरामध्ये मुक्काम ठोकला। पण हा मुक्काम त्यांना कसा महागात पडला तुम्हीच पहा। 2 दिवस एका आलिशान बंगल्यात अगदी ऐशो आरामात राहिल्यानंतर आता या राजकुमारवर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे। वसईच्या माणिकपूर पोलिसांनी राजकुमार निषादला घरफोडी प्रकरणी अटक केली आहे। या पठ्ठ्यानं आपल्या साथीदाराच्या मदतीनं वसईतील डॉक्टर प्रशांत पाध्ये यांच्या बंगल्यात हात साफ केला। मात्र काम फत्ते झाल्यावर इतर चोरांप्रमाणे राजकुमारनं पळ काढला नाही, तर त्यानं या बंगल्यातच मुक्काम करायचं ठरवलं। डॉक्टर परगावी गेलेले, त्यामुळे राजकुमार आणि त्याच्या मित्रानं बंगल्यातच दिवाळी साजरी केली। पोलिसांनी जाऊन त्यातल्या 2 गुन्हेगारांपैकी एका गुन्हेगाराला पकडलं। त्याचं नाव राजकुमार निषाद म्हणून आहे। तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। तो नुकताच जेलमधून सुटला आहे काही दिवसांपूर्वी आणि साधारणतः 12-13 महिन्यासाठी तो जेलमध्ये होता। त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टरांच्या घरी चोरी केली। बंगल्यातल्या हालचाली पाहून शेजाऱ्यांना काहीसा संशय आला आणि त्यांनी लगेचच पोलिसांना खबर दिली। तिथे त्यांनी जे काही त्यांना खायला मिळालं, इटेबल्स त्यांना खायला मिळाले ते त्यांनी खाल्ले। तिथे काही पोहेसुद्धा बनवले असं समजलेलं आहे, तर ते त्यांनी खाल्लेलं आहे त्या घरामध्ये, बंगल्यामध्ये। पोलिसांनी बंगल्यातनं राजकुमार निषादला अटक केली, मात्र त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालाय। राजकुमार निषाद हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। 2 दिवसांच्या मुक्कामानंतर राजकुमारच्या हाती डॉक्टरांचा एक लॅपटॉप आणि डिजिटल कॅमेरा लागलाय, तोही पोलिसांनी जप्त केलाय। मात्र या मुद्देमालापेक्षा डॉक्टरांच्या बंगल्यातलं 2 दिवसांचं वास्तव्य त्याच्यासाठी जास्त मौल्यवान होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। वसईहून प्रभाकर कुडाळकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।